पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की शिव शक्ति। आज रद्द आहे का शिवशक्ती? एडिटिंग मध्ये कालचं चिकटून द्या। राजसूय यज्ञ मांडिला धर्मराजाला मोद बहु झाला। चारी भाऊ आले दिशा जिंकून, चारी भाऊ आले दिशा जिंकून। नजराने कर भार मिळवून, नजराने कर भार मिळवून। सार्वभौमाची पदवी घेऊन जेले, सार्वभौमाची पदवी घेऊन मय सभा सर्वाचकित करी, मय सभा सर्वाचकित करी। कौतुक करती परोपरी, कौतुक करती परोपरी। आग दुष्टाच्या अंतरे हजे, आग दुष्टाच्या अंतरे हजे, आग दुष्टाच्या अंतरे। राजसूय यज्ञ मांडिला, या यज्ञाचं एक वैशिष्ट्य आणि ते म्हणजे या यज्ञाला आलेल्या लोकांच्या थोड्या मनोरंजनासाठी एक मयसभा नावाचं भवन बांधलेलं होतं। या एका वाक्यावरून आपल्याला कळेल की पुरातन काळापासून माणसांच्या बरोबर राक्षसांचं नातं हे सतत वैराचंच होतं असं नाही।
धर्मराजासाठी ही जी भवन सभा बांधलेली आहे ती मय नावाच्या राक्षसाने बांधलेली आहे. कालच आपण भीमाचं राक्षसाच्या मुलीशी लग्न नाही का लावून दिलं. त्यामुळे राक्षस म्हटला की तो शत्रू पार्टीचा असं डोक्यामध्ये घ्यायचं कारण नाही. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे तो तिथे असतो. रावण ऋषी कुळामध्ये आहे पण विचित्र वागतोय म्हणून त्याला शत्रू समजला जातो. पण त्याचाच धाकटा भाऊ विभीषण तो रामभक्त म्हणूनही स्वीकारला जातो. तेव्हा राक्षसाच्या कुळातला आहे का असं नियम नाही लावता येत. या मय नावाच्या राक्षसाने अशी मस्त सभा केली होती. आपण जत्रेमध्ये जातो का नाही, जत्रा असते, सगळ्या गर्दीला करमणूक करण्यासाठी एखाद्या आरशाच्या खोलीत जातो तर आपण असे उंच दिसतो, पुढच्या आरशात असे बुटके दिसतो आणि हे बघता बघता काही लक्षात राहत नाही. जिन्यावरनं पाय घसरून शेजारच्या दालनामध्ये बुलुक असे पडतो. मग शेजारा बाजारचे सगळे आपले मित्र हे 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 करून असतात. काय आपले बुवा स्वतःला एवढं बारीक बघून एवढा आनंद नाही करायचा, आरशात आहे. असा आपल्या भाऊ बहिणींमध्ये मित्रमंडळींमध्ये सहज विनोद चालतो. सहज विनोदाने डूख धरणं ही विकृती आहे. जेव्हा धर्मराजाने पांडवांनी कौरवांना ती सभा दाखवली, दुर्योधन होता, दुःशासन होता, कर्ण होता, त्यांना आत प्रवेश करतानाच सांगितलं हे बुलबुलैया आहे बरं का. म्हणजे तुम्ही खिडकी म्हणून बाहेर डोकं काढायला जाल, तिथं भिंतच असेल, ती खिडकी नसू शकते. त्यामुळे ठो दे रे डुम असलं काहीतरी विचित्र होईल तिथे. तेव्हा मुळात तुमच्या बरोबर भीम आहे, नकुल आहे, याला विचारल्याशिवाय तुम्ही एकदम धाडस करायला जाऊ नका. कारण सगळं मजेशीर आहे. समोर जमीन दिसेल, एखाद्या वेळी ते पाणी असेल, एखाद्या वेळी पाणी दिसेल पण तिथे जमीन असेल. सगळ्या लोकांना करमणुकीसाठी एक छान बुलबुलैया केलेला आहे. आणि असं सांगितलेलं असताना हे आगाऊ पुढे गेले, विचारायचं नाही. जमीन म्हणून चालत जाता 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 तो तलावच निघाला. धबाक्कन सगळे पडले खाली. दुर्योधन पडला, दुःशासन पडला. भीम आणि अर्जुन आणि नकुल हे त्यांचे भाऊ आहेत आणि ते त्यांच्याच वयाचे आहेत. त्यामुळे अशी गंमत झाल्यानंतर भावंडांनी हसणं याच्यामध्ये डूक धरण्यासारखं काहीच नाही. आपण सायकलवरनं पडल्यानंतर आपले मित्र नव्हते का हसले? आपण काय त्या मित्राच्या खुनाचा वगैरे कट केला का? मला हसला सायकलवरनं पडताना बघून हरामखोर. तू मूर्खखोर. हरामखोर कुठला? सगळी भावंड आहेत, एकाच वयाची आहेत आणि त्याही पेक्षा एकाच अधिकाराची आहेत. तेही इंद्रप्रस्थ राज्याचे प्रमुख मंत्री आहेत आणि तुम्ही हस्तिनापुराचे प्रमुख मंत्री आहात. म्हणजे असं काही झालेलं नाही की चपराशी राजाला हसला. राजाच राजाला हसला, त्याला काय होतं? आणि इथे एक फेक नॅरेटिव्ह आहे. आणि मुद्दाम सांगतो, मी महाभारताचा सूक्ष्म अभ्यास केला असल्यामुळे सांगतो. जेव्हा दुर्योधन दुःशासन असे त्या तलावात पडले, त्या प्रसंगाच्या वेळेला द्रौपदी तिथे उपस्थित नाही. मालिकेमध्ये सुद्धा असत्य दाखवलेलं आहे. माझ्याकडे भांडारकरच्या समोर 3 शुद्ध प्रती उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये हा स्वच्छ उल्लेख आहे. जेव्हा मयसभा बघताना यांची फजिती झाली, थोडस भीम नकुल हसले, ह्यात वाद नाही, पण त्याच्यात द्रौपदी हसलेली नाही, कारण ती तिथे उपस्थितच नाही. तो म्हणले, बुवा आम्ही तर ऐकलंय महाभारत. 1 मिनिट, तेच सांगतोय. ही मयसभा बघून घरी गेलेला दुर्योधन
त्यांनी विचार असा केला की ही सगळी प्रॉपर्टी आपल्याला फुकट कशी मिळेल, याचा उपाय शोधला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ठरवलं आपण जुगाराचा डाव लावायचा. त्या जुगाराच्या डावात पांडवांना बोलवायचं. जुगाराच्या डावात ही सगळी संपत्ती आपल्या नावे करून घ्यायची. पण या जुगार खेळण्याला आपला बाप परवानगी कशी देणार? तेव्हा त्या म्हाताऱ्या बापाला भडकवण्यासाठी दुर्योधनानं या थापा मारलेल्या आहेत की बाबा त्यांचं वाटोळं करायची तुम्ही आम्हाला परवानगी द्याच. अहो मी पडलो तर भीम मला हसला. याच्याही उपर धृतराष्ट्र हसून म्हणाला. मग ह्यात काही गंमत झाली, पडलंच ना, मग हसणारच ना. धृतराष्ट्रालाही फारसं वाईट वाटलेलं नाही त्याचं. आणि दुर्योधनाच्या जेव्हा लक्षात आलं असं सांगून हे म्हातारं काही पेटतच नाहीये, म्हणून मग त्याने हे प्रकरण केलं. अहो भीमच नाही, द्रौपदी पण हसली मला. का कोणास ठाऊक सासरा नावाच्या व्यक्तीला सुनबाईनं केलेला अपमान फार त्रास होतो. पोरीनं तेच केलं तर क्षमा असते. सुनबाई हसली नाही, नुसती हसली नाही, ती तर मला म्हटली आंधळ्याची मुलं आंधळी असतात. हे धृतराष्ट्राला भडकवण्यासाठी केलेले दुर्योधनाचे आलाप आहेत. यातलं व्यक्तिशः त्या ठिकाणी काहीही घडलेलं नाही. तुम्ही दोनही पर्व नीट वाचा. आज कसं होतं, द्रौपदीच्या विटंबनेचं पर्व जेव्हा होतं तेव्हा कौरवांचे समर्थक अनेक कॉलेजातली मुलं असतात. साहजिकच आहे, द्रौपदी हसली नव्हती का त्यांना, मग तिची नाही का बेअब्रू व्हायला पाहिजे? हसली म्हणून बेअब्रू व्हायला पाहिजे? कुठल्या विकाराच्या, कुठल्या विकृतीच्या आपण भलावणीत चाललात? कशासाठी विटंबना व्हायला पाहिजे? आपण प्रत्येक विकृतीला समर्थन देत बसलोय मूर्खासारखे. असं करणं बरोबरच आहे. हसली म्हणजे अरे एखादी, मी सायकलवरनं पडताना बघून माझ्याच वर्गातली कुठली मुलगी हसली तर तिची काही विटंबना करता तुम्ही कॉलेजमध्ये? अत्यंत घाणेरड्या मनोवृत्तीची समर्थन कसली करता? मुळात जी घटना झालेली नाही तो फेक आपल्या डोक्यावरती फेकलेला आहे की असं झालं तसं झालं तसं झालं म्हणून. पण या मयसभेची सगळी गंमत बाजूला करून जेव्हा प्रमुख यज्ञ कार्य सुरू झालं तेव्हा त्या यज्ञामध्ये साहजिकच एक पहिला विधी असा होता की अग्रपूजेचा मान कुणाला तरी दिला पाहिजे. कोणीतरी तुमच्या कुळातला कोणी श्रेष्ठ असेल त्याला तुम्ही अग्रपूजेचा मान द्या. असं म्हटल्यानंतर धर्मराजाने आधी भीष्मांकडे बघितलं, कारण त्या कुळातला सगळ्यात मोठ्या वयाचा माणूस एकच. भीष्मांना आपण किती वेळापासून पाहतोय? भीष्मांच्या कालखंडातच यांचे आजोबा जन्माला आलेत, चित्रांगद विचित्रवीर्य. भीष्मांच्याच पुढच्या कालखंडात यांचे वडील जन्माला आले, धृतराष्ट्र, विदुर, पंडू. भीष्मांच्या कालखंडातच ही मुलं मोठी झाली आहेत. वयाने सगळ्यात जास्त असलेले आता श्रेष्ठ ज्येष्ठ असं म्हणून कोणाला म्हणावं? पटकन भीष्माचार्य डोळ्यासमोर आले आणि भीष्मच म्हणाले, अरे थांब 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 धर्म्या, अग्रपूजा म्हणून माझी पूजा करू नको. का? तू राजसूय यज्ञात पूजा करतोयस. हा यज्ञ तुला कुणामुळे करता आला असं वाटतं? मी होतोच, मी आयुष्यभर असताना हा यज्ञ तुला करता येणार होता का? गोपाल कृष्ण तुझ्या पाठीशी उभा राहिला, त्याच्या मदतीनं जरासंध हे प्रकरण बाजूला झालं म्हणून हा यज्ञ झाला. भीष्म आहे काय नाही काय, त्यांनी यज्ञात काय फरक पडला होता आतापर्यंत? त्यामुळं जे मूलभूत स्थान या सगळ्याचं आहे यासाठी तू विचार केला पाहिजे. मी समर्थन देतो, गोपाल कृष्णाची अग्रपूजा व्हावी. गोविंद सुख कौंदे धीना धीना तीना धीरेना गोविंद
वाटते हो आम्हाला. इतकं जबरदस्त गायन केलं ताईंनी, अरे वा. आणि आपल्याला मुद्दाम सांगतो, त्या गाण्यामध्ये मध्येच गोपाल कृष्णाची बासरी बराच वेळा आपल्याला ऐकायला मिळाली, ऑर्गनचा वेगळा तुकडा ऐकायला मिळाला. यातलं काहीही आधी ठरलेलं नव्हतं, मॅच फिक्सिंग करून नाही केलं त्याने. ते ऑन स्टेज वृंदावनी वेणू डोक्यात आहे म्हणून ते म्हणले वेणूनाद करूया थोडा वेळ. तो वेणूनाद ऑर्गन मध्येही मिळाला. तेव्हा फार सुंदर ते गोकुळामधलं चित्र आपल्या समोर उभं राहिलं. आणि आमच्या करंबेळकर गुरुजींनी कुरुक्षेत्रावरचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं केलं. तेव्हा फार सुंदर संगीत सेवा या निमित्तानं आपल्या इथे चालतात. आणि आपल्याला कीर्तनाच्या बरोबरीनं या सुंदर संगीताचा शब्दांचाही आनंद घेता येतो. तेव्हा आपण बहुतार्थी लाभी आहोत यात संशय नाही. थोडंसं आपलं गाण्याचा प्रयत्न करायचा गोपाल कृष्णासाठी. गोविंद सुख गौद, गोविंद सुख गौद, तू साय जाना दोन्ही हाताने वाद्य कसं आहे, पेटीवर पण जमलंच असतं की आपल्याला. दोन्ही हाताने करायचं. साने 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 धबा नि धनी धनी धबा म धबा 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 मग प म प म प म ग रे मग 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 रे जा मग रे जा मग रे जा. यामध्ये भीष्माचार्यांनी आणखीन एक विचित्र मुद्दा मांडला की तो थोडा मानभंग करणारा होता. आणि तो मुद्दा असा की कृष्णाची अग्रपूजा का केली पाहिजे. कारण भीष्म सहज म्हणाले, आत्ता या मांडवामध्ये जमलेल्या राजांपैकी कोणाही कडून तो कधी पराभूत झालेला नाही. ज्याच्याकडून झाला होता तो संपला होता. जरासंध शिल्लक नाहीये. आणि मग मात्र शिशुपाल नावाचं प्रकरण जे उभं राहिलं, तो शिव्या घालण्यातच पराक्रम दाखवे. कारण भीष्माने त्याला अत्यंत आशा भाषेत उघड ऑफर दिली होती, तुला जर विरोध करायचा असेल तर सगळ्यात सोपं आहे, इथल्या इथं आव्हान दे आणि युद्ध करून जिंकून दाखव, म्हणजे मुद्दा संपला. कृष्ण बाजूला, तुझी पूजा, दॅट्स ऑल. या राजमंडळातल्या कुठल्याही माणसाला जो माझा निर्णय ज्याला मान्य नाही, तुमच्याकडून कृष्ण कधीही हरलेला नाही, हे माझं वाक्य ज्यांना मान्य नाही, त्या कुणीही आत्ता इथं उभं राहावं, कृष्णाला आव्हान द्यावं आणि युद्ध करून स्वतः जिंकून दाखवावं, कृष्णाला हरवून दाखवावं. अग्रपूजेसाठी सिंहासन ठेवलंय, येऊन बसा. आव्हान द्यायला कुणाचं काही. अलीकडच्या असभ्य भाषेत युद्धाचं आव्हान द्या असं म्हटल्यानंतर टरकलीच हो. कंसाचं काय झालंय लोकांनी बघितलंय, त्या कालयवनाचं काय झालं बघितलंय. हे मेलं बैलांना सुद्धा शिंग धरून उचलतन खाली आपटतं. बैलापेक्षा काही आपली ताकद नाही. प्रत्येक जण त्याच्या शक्तीला लक्षात घेऊन आव्हान वगैरे नाही, पण कृष्ण कशाला.
अर्थात शिशुपालाचा जो राग होता तो दोन पक्षांनी होता. एक, जसे पांडव कृष्णाचे अतिभाऊ आहेत तसा शिशुपाल सुद्धा कृष्णाचा अतिभाऊच आहे, आणखीन दुसऱ्या आत्याचा. पण हा जन्माला आला तेव्हा त्याच्या कपाळावर एक डोळा होता आणि 4 हात होते. हे असं विचित्र कार्य कसं जपणार? आणि अशा वेळेला साधू लोकांनी सांगितलं, ही जी विचित्र प्रसूती झाली आहे त्याला उपाय असतो. आपल्या परिवारामध्ये कोणी तपपूत विभूती असेल तर त्याच्या स्पर्शाने किंवा त्याच्या सहवासाने दोष जातात. तेव्हा सांप्रत आता कोण विभूती आपण नंतर शोधू, पण आता जे सगळे जमलेत बारशाला त्या सगळ्यांच्या मांडीवर देत खरी. आणि असं सगळ्यांच्या मांडीवरती देता देता ते कृष्णाच्याही मांडीवर आलं. कृष्णही तेव्हा फार मोठे नव्हते, सगळे साधारण छोट्या वयाचीच आहे. त्याच्या मांडीवर जेव्हा ठेवलं तेव्हा त्याचे जास्तीचे असलेले दोन्ही हात गळून पडले आणि नेत्रही नष्ट झाला. आईला एका बाजूला आनंद झाला, पण ऋषी म्हणाले घटना चांगलीही झाली आणि थोडी वाईटही झाली आहे. का? याची कुंडली असं सांगते की हे दोष ज्याच्या सहवासात जातील त्याच्याकडून याला मृत्यू आहे. पत्रिका मोठी विचित्र आहे. ज्याच्यामुळे दोष गेले त्याच्याकडून मृत्यू आहे. आणि ती आत्या म्हणली, कृष्णा तूच मारणार का रे तुझ्या भावाला? तेव्हा गोपाळ कृष्णाने एकच आश्वासन दिलं. कसं आहे, अनेक ठिकाणी त्याने आपलं भगवत तत्व जे प्रगट केलंय त्यातलं इथेही एक प्रगट केलंय. मी परित्राणाय साधूनाम आलेलो आहे. मी तुला एवढा फक्त शब्द देतो की मी शिशुपालाचे 100 अपराध होईपर्यंत त्याला मारणार नाही. पण जेव्हा 100 संपले तो दिवस पुण्यतिथी, त्यांनी शहाणपणा करावा. आणि खर तर एवढी चांगली उपलब्धी असताना गुन्हा करूच नये ना. म्हणजे हा संपूर्ण प्रारब्धाचा भोग पुसला जाईल आणि त्याच्या तपश्चर्येनं पुण्याईनं त्याला दिव्य भोगाने सुद्धा अत्यंत सुलभ मृत्यू प्राप्त होईल. याच्याकडून मृत्यू आहे हे फक्त विधी लिखित आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपेत त्याचा नाश आहे. सगळं प्रारब्धात आहे असं होतं असं अजिबात नाही. आपल्या उपासनेनं माणसाला प्रारब्ध बदलता येतं ही आपल्या शास्त्रांनी सूट दिलेली असताना त्याला आत्ताच सोय नाही का? पण दुर्दैवाने या सगळ्या सवलतीचा शिशुपालाने आयुष्यभर गैरफायदा घेतला. आणि दुर्दैवाने तो जरासंधाच्या सैन्यातला एक सेनापती म्हणून त्यांनी स्वतःच पद मिळवल्यावर ज्या एकेका अपराधासाठी कृष्णाने त्याला कुत्र्यासारखा तुडवून मारला असता, असे नालायकांनी आतापर्यंत 98 अपराध केले. काही कारण नाही. अर्थात आणखीन एक विचित्र कारण असं होतं की रुक्मिणी त्याला हवी होती आणि रुक्मिणी स्वयंवरामध्ये रुक्मिणीनं कृष्णाला वरल्यामुळे पुन्हा एकदा प्रकरण तेच. कॉलेजात आमचं ठरलं होतं, आता काय नाही लग्न होऊ शकलं. ओके, आय विल बी युअर फ्रेंड फॉर एव्हर. एवढ्या मोठ्या मनाची माणसं आहेत ना. सारखं आपलं चिखलामध्ये लोळलंच पाहिजे असं आपण डुक्कर थोडी आहोत. पण सातत्याने कुठल्याही गोष्टीचा उपयोग काय करायचा? वैर करणे. तू माझ्याकडे बघून हसला, वैर सुरू. हा माझ्याकडे बघून नाक मुरडलं, वैर सुरू. दुसरं काही येतंय काय? आणि म्हणून याचा राग असा अनावर झाला. शिशुपाल तिथे येऊन उभा राहिला आणि काय सांगतो, मूर्ख सारे तुम्ही दिसत आज आता, मूर्ख सारे तुम्ही दिसत आज आता, मूर्ख सारे तुम्ही, मूर्ख सारे
अपमानित करीत ज्येष्ठता, कसे अपमानित करीत ज्येष्ठता, व्यास द्रोण इति दिसत नाही का, व्यास द्रोण इथे, व्यास द्रोण इति दिसत नाही का, साठ बुद्धी ही नाठी आता होय, साठ बुद्धी ही नाठी आता होय, साठ बुद्धी ही नाठी आता होय. आणि सगळ्या भर दरबारात भीष्माला शिव्या द्यायला सुरुवात केली. हा लेखाचा म्हातारडा आम्हाला सांगतो, अरे या संपूर्ण सभा मंडपामध्ये गोपाळ कृष्णाचे वडील वसुदेव आहे, त्यांची का नाही पूजा करत, द्रोणाचार्य आहे, त्यांची का नाही पूजा. या व्याख्यानाला काही अर्थ आहे का साहेब? मला भीष्मांचा मुद्दा कुठल्या तुम्ही वाचनांनी खोडणार आहात? द्रोणाचार्य होते आणि वसुदेवही होते, त्याच्यामुळे राजसूय झाला होता का? अग्रपूजेचा मान देण्याच्या मागची कारण कुठली दाखवली आहेत? याने पुढाकार घेतला म्हणून. ह्यातलं तुम्ही काय केलं होतं आयुष्यामध्ये? द्रोणाचार्य तुम्हाला दिसत नाहीत का? विदुर तुम्हाला दिसत नाही का? दुर्योधन तुम्हाला दिसतायत सगळे, शुंभ इथं उभे. आमच्या वेळेला कोण होतं? यांची अग्रपूजा करायची सोडून या कृष्णाची, या गवळ्याची, याची अग्रपूजा करण्याचं तुमच्या मनामध्ये येतं? अरे ह्या म्हाताऱ्याची बुद्धी चळली आहे. साठी बुद्धी नाठी. भीष्म सुद्धा चिडले होते ना. भीमाच्या तळपायाची आग मस्तकाला, तो तिथंच थांबला होता. कृष्णा उचलू का याला? ए बाबा थांब बाबा, हा म्हणजे त्या CID मधला दयाच आहे. म्हणजे जरा काय झालं, उचलू का याला? राडाच करून टाकतो. भीम्या थांब जरा. का? एकच राहिलंय, अजून एकच राहिलंय. काय 100 पूर्ण होऊ दे फक्त. मग तो आहे मी आहे मग त्याच्यात. आणि अशी शिवीगाळ करता 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 त्याने जेव्हा आपल्या गुरुस्थानाची निंदा सुरू केली की या प्रकरणामध्ये द्रोणाचार्यांनी लक्ष घालून आपले विद्यार्थी चुकताय ते बघितलं पाहिजे, ते गुरु सुद्धा काय लायकीचे नाहीत. मामला खतम. श्रेष्ठांची निंदा 99 वापरात आणि साक्षात आपल्या सद्गुरूंची निंदा 100 वापरात. गोपालकृष्ण फक्त जागच्या जागी उभे राहिले. म्हणाले, शिशुपाल, अपराध करताना दुर्दैवाने तू मोजत नव्हतास, मी तुझे सगळे अपराध मोजलेले आहेत. 100 पूर्ण झाले. आता तुझा प्राण, तू ज्यांची ज्यांची नावं घेतलीस यातला एकही माईचा लाल तुला आता वाचवू शकत नाही. तुझ्या मागे आमचं शिशुपालाला अनुमोदन आहे हे म्हणणारे जे कोणी पादरे होते मगाशी, सगळ्यांनी उभे राहता. शिशुपाल जेव्हा ओरडारडा शिव्या द्यायला सुरुवात झाली होती तेव्हा तो एकटा नव्हता. बराच मोठा गट त्याच्या मागे उभा राहिला होता. जे जे सगळे राजे पांडवांवर किंवा कृष्णावर जळत होते ते सगळे अरे बकप बकप शिशुपाल घाल शिव्या, अरे आम्ही आहोत घाल शिव्या. कृष्ण म्हणले आम्ही आहोत असं ज्यांच्या ज्यांच्या कुठल्या अवयवातून आवाज आले होते. सगळ्यांनी उभे राहा आणि काय होतं ते मी दाखवतो. आणि मग चक्र फेकले श्रीकृष्णाने, जागी राहुल जागी राहुल. अरे चक्र फेकले श्रीकृष्णाने, जागी राहुल जागी राहुल. मी आसनाच्या पासून बाजूलाही होत नाही, एका जागेवर थांबतो. गार 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 सुदर्शन चक्र के सोडलं, 60 दिशी सोडलं. है कोई माई का लाले से बचाने वाला. मगाचे सगळे समर्थक काय करतायत? आडवा ज्याची ताकद असेल त्यांनी सुदर्शन चक्राला, पण कुठलं चक्र फेकले श्रीकृष्णाने, जागी राहुल घर 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 चिरले सारे, घर 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 घर
शिशुपालासी या गोपाल कृष्ण भगवान की. रक्तबंबाळ झालेलं ते शिशुपालाचं प्रेत यज्ञाच्या मांडवातून उचलायला माणसं बोलवली शेवटी. म्हणून महाभारत थोडं गंभीरपणे ऐकावं लागतं. काय आहे एक लक्षात घ्या. कसं आहे यज्ञाचा मांडव म्हणजे कसं आध्यात्मिक क्षेत्र आहे. अशा ठिकाणी उगाच काहीतरी फेकून मारणं आणि त्यातून रक्त वगैरे काढणं अध्यात्माला हानिकारक आहे. परमार्थाच्या दृष्टीनं अशी मारामारी पवित्र स्थळी चांगली नाही बरं का. असं जे दातपडू तत्वज्ञान आम्हाला शिकवतात त्यांना गोपालकृष्णाचं उत्तर आहे, राक्षस जर पवित्र स्थानी येऊन या पावित्र्याला धोका करत असतील तर या जागेला लागलेला कलंक येथेच त्याच्या रक्ताने मला धुवावा लागेल. दुसरा उपाय नाहीये महाराज. याला अंगणात येऊन मारून काही उपयोग नाही. जिथे अपराध केलास तिथे मृत्यू तुझा. आणि असं शिशुपालाचं रक्त सांडलं म्हणून हा मांडव यज्ञाला नको बुवा, आपण दुसऱ्या मांडवात जाऊ असे पादरट ऋषीही कोणी सापडले नाही. अलीकडचे अनेक आध्यात्मिक सद्गुरू स्वतःचा घाबरटपणा लपवण्यासाठी हे सगळे उद्योग करतात. स्वतःच्या अंगामध्ये कचकन काहीतरी पराक्रम करावा असा दम नाही, विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा इतकी मनाची ताकद नाही. आणि त्यामुळे सारखं आपलं असं मारामार्या करणं अध्यात्माला चांगलं नाही. अहो तुम्ही आंघोळ करता तेव्हा सुद्धा मारामारीच करता. जे दिवसभराचे मळ नावाचे नागरिक साठलेले असतात म्हणजे पुढच्या जीवनाचे हानी करत असतात, ते अगदी देहाचे नागरिक असले तरी त्रासदायक आहेस ना, जरा याला स्नान म्हणतात. किती ठिकाणी मारामारी थांबवा. अगदी सफरचंद खायचं असलं तरी चावलं पाहिजे का नाही. चावणं चांगलं नाही हो, मग उपाशी. गोपाल कृष्णाने तिथल्या तिथे शिशुपाल संपवला आणि सगळ्या राजमंडळाला दाखवून दिलं, तुम्ही धर्मराजाला जे समर्थन करताय ते उपकार करत नाही आहात. धर्माला चॅलेंज करायची तुमची लायकी नाही म्हणून तुम्ही शांत आहात. कम्प्लीट अंडरस्टँड. मी का धर्माला मारू शकत होतो, जरा गप्प आहे. असला कोणीही फालतू व्यक्तिवाद करायचा नाही. पांडवांपेक्षा आपण मोठे असू शकतो असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांना हे मैदान आता उघडं करून देतो. महाजन स्टेडियम आहे, येत आहे बाहेर एक एक. आम्ही कुठे काय म्हणत होतो, हेच म्हणायचं होतं मला. दट्ट्या लावल्यानंतर जे शहाणे होता त्यापेक्षा आधी शहाणे झाला असतात तर खूप बरं झालं असतं आयुष्यामध्ये काही. पण फार भयान गोष्ट ही होती महाराज. गोपाल कृष्णाने स्वच्छ सांगितलं, धर्मराजा लक्षात ठेव, जेव्हा शिशुपाल उभा राहिला होता तेव्हा तो एकटा नव्हता, त्याच्याबरोबर बरंच मोठं राजमंडळ उभं राहिलं होतं. याचा अर्थ कधी ना कधी तुला आपटून संपवायचा असा या दरबारातल्या अनेकांच्या मनामध्ये डाव आहे. म्हणून सदा सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे. एवढं मात्र लक्षात ठेव. मी काल सांगितलं आपल्याला, धर्मराजाला सर्व भारताचा सम्राट म्हणून अभिषेक झाला आणि धर्मसंस्थापनार्थाय गोपाल कृष्णाच्या आयुष्यातलं एक सगळ्यात मोठं ध्येय, कारण भगवंतांचं ध्येय ते पक्क होतं की त्यांना स्वतः राजा व्हायचं नव्हतं, ते किंग मेकर म्हणूनच राहणार होते. पण मी सांगितलेला अत्यंत धार्मिक असलेल्या त्या बैठकीचा मनुष्य या सत्तेपर्यंत आणला पाहिजे.
यासाठी मधले आदले जे काही काटे कटे होते ते कंस, जरासंध, नरकासुर सगळे बाजूला केले. धर्मराजाला बसवला आणि एकच फक्त विनंती केली, अधर्मकारक किंवा अनर्थकारक एकही कृती तुझ्याकडून न व्हावी अशी अपेक्षा करून मी निघतो आहे. अर्थात एक लक्षात घ्या, राजसूय यज्ञानंतर लगेच द्यूत झालेलं नाही, मध्ये बराच वेळ गेलाय आणि या बराच मधल्या वेळामध्ये काही काही गोष्टी होऊन पण गेल्या. म्हणजे याच काळामध्ये पांडव राज्यावर असताना पुन्हा एकदा अर्जुन तीर्थयात्रेसाठी बाहेर पडला. सगळ्यांच्या पोटात गोळाच यायचा, हा निघाला की ए बाब्या कुठं चाललाय यात्रेला? काळजी करू नका, मी साध्या यात्रेला चाललोय, रामेश्वरमला भेटून येतो. धन्यवाद. आणि मग कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा प्रभुटी झळारी कारुण्य सिंधू भवदुःखहारी रामेश्वरमचं दर्शन घेतलं आणि तिथे समोर श्रीराम असा जप करताना एक महाकपी दिसला. पार्थाने त्याला नमस्कार केला आणि प्रश्न सहज विचारला, आपला परिचय? मी त्या प्रभू रामचंद्रांचा दास. सत्तेची धुंदी डोक्यात चढते. चुकून अर्जुनाच्या मुखातनं असं गेलं, त्याच का रामचंद्रांचे तुम्ही? त्याच म्हणजे ज्यांना दगडाचा सेतू बांधावा लागला त्या रामांचे का? काय ते राम, दगडाचे कशाला सेतू बांधायचे? मी जर तेव्हा असतो ना, नुसता बाणांचा सेतू केला असता. आपल्याला धनुष्यबाण येतं कशाला? मग काय करायचे? दगड रान 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 बाण मारते असते, सगळी वानरांची सेना नेली असते त्याच्यावरनं. आता ते प्रकरण उभंच राहिलं. चॅलेंज, अर्जुन भाऊ पूल करायचा, वानरांची सेना मरू दे, मी त्याच्यावरनं गेलो तरी तुला बक्षीस. आणि मग भरा 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 बाण सोडून अर्जुनाने असा मस्त पूल तयार केला. ते साक्षात मारुतीराय. त्या मारुतीरायांनी पुलाच्या समोर उभं राहून सियावर रामचंद्र की सकात सूर सगळ्या बाणांचा. अर्जुन बघत राहिला, ये क्या हुआ? कैसे आयुष्यात कधी अशी अवस्था झालेली बघितली नाही. आणि साक्षात गोपाळ कृष्ण त्या ठिकाणी प्रगट होऊन अर्जुनाला उपदेश करते झाले. सामर्थ्य असावं, सज्जनता असावी, पण सज्जनतेचा आणि सामर्थ्याचा सुद्धा अहंकार झाला. हा अहंकार, या भारतामध्ये अशी भक्त मंडळी आहेत की तुमचे अहंकार चक्काचूर करतील. शरण जा त्याला, शरण जा. आपण चुकलो. पूर्वजांचा असा कोणताही अपमान आपल्या मुखातून व्हायला नको. रामाला काय जमलं न रामाला काय नाही जमलं, तुझ्या समोर जे भविष्य आहे ते तू पहा. आणि मारुतीरायाला सुद्धा सांगितलं, अजून लेकरू आहे, 8 लग्न झालेलं, आमची मेहुणी पण आहेत, तेव्हा तुम्ही त्याच्यावर थोडी कृपा करा, एकदम एवढे रागवू नका. काय कृपा करू? काय कृपा करू? तुम्ही अर्जुनाच्या रथाचे रक्षक व्हा. म्हणून अर्जुनाच्या रथावरती हनुमंताचं चिन्ह असेल. हनुमत चिन्ह कृत असा साखा तो ध्वज. म्हणजे कृष्णा हे कशासाठी? कशासाठी म्हणजे रथामध्ये चढताना उतरताना त्यांना दिसेल ह्या प्रसंगाची आठवण की बाबा सगळं काही तुझ्या कर्तृत्वाने होत नाहीये, अशा अनेक ईश्वरी शक्ती तुझ्या मदतीला आहेत, म्हणून सगळं होतंय. किमान अहंकार नाशासाठी या गोष्टी आवश्यक आहेत.
अशा मध्ये बऱ्याच कथा होऊन गेल्या आहेत. हीच कथा भीमाबद्दलही झाली आहे. तिथेही मारुतीरायच आहेत. भीमाच्याही अंगात आलं होतं. अरे हमसा नाही देखा म्हटलं, हमसा हापसा. मारुतीराय तिथेही आले. हा रामेश्वरम कडे यात्रेला आला होता आणि मारुतीराय हिमालयाकडे यात्रेला गेले होते. अर्थात मारुतीरायांचा प्रश्नच नाही, स्वतःच हेलिकॉप्टर असल्यामुळे. आता मी इथे होतो तो तिकडं कसा जाऊ, लगेच हिमालयात हजर. आणि अशी मध्ये शेपूट टाकून बसलेले. भीमाने चालता चालता म्हणावं, व्हॉट इज दिस? काय नाही, तुझ्याच भाषेत कोंबडीचं पीस. जमलं तर हे बाजूला कर आणि पुढे जाऊन पैस. कविता बरोबर आहे. व्हॉट इज दिस? कोंबडीचं पीस. जमलं तर बाजूला कर, पुढे जाऊन पैस. आणि मग मात्र भीमाने ते उचलण्याचा प्रयत्न केला. नाही 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 जमलं. तेव्हा पुन्हा एकदा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महारुद्र हनुमान की जय. महारुद्र हनुमान की जय. मारुतीराय चिरंजीव असल्यामुळे हे महाभारत काळामध्ये सुद्धा आहे. अर्थात हा विषय महाभारताचा नसल्यामुळे मी फक्त सांगत नाही, पण मारुतीरायांना हाताशी घेऊन गोपाळकृष्णानं द्वारकेत सुद्धा हे उपद्व्याप केलेले आहेत. पण द्वारकेमध्ये सुद्धा काही क्षण बलरामाला अहंकार झाला होता, त्यांच्या गरुडाला सुद्धा अहंकार झाला होता. तेव्हा हेच पाहुणे बोलवले होते, एक झापडात मारा, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. सामर्थ्य असावं यात संशय नाही, पण माझ्यामुळे सगळं काही अहंकार तो नाश करतो सगळ्या गोष्टीचा, असं झालं खरं. मधला मोठा कालखंड सगळा नाही सांगता येऊ शकत, पण असं मगाशी सांगितल्याप्रमाणे दुर्योधनाने धृतराष्ट्राला पेटवला, जागवला आणि पांडवांना द्यूत खेळण्यासाठी बोलवा म्हणून विदुरालाच मध्यस्थ पाठवला, की ज्याच्या मनात तिळमात्र ही इच्छा नाही. विदुरानं धर्मराजाला नुसतं धृतराष्ट्राचं आमंत्रण सांगितलं नाही, तर त्याच्या मागचं कारणही सांगितलं. तो तुमचं वाटोळं करायला बसलेला आहे. विदुर स्वच्छ सांगतोय, मला असं वाटतं तू हो म्हणू नयेस, या उपर तुझी इच्छा. आणि इथे सगळ्यात मोठा घोळ आयुष्यामधला झाला की इतका महत्वाचा निर्णय. अर्थात तेव्हा धर्मराजाला तो इतका महत्वाचा वाटला नाही, कारण मी माझ्या भावाकडे फक्त खेळ करण्यासाठी चाललोय, हे काय कृष्णाला विचारणार, मी पत्ते खेळायला जाऊ का? पण पत्ते खेळायला जाऊ का हे महत्वाचं नव्हतं. कोणाकडे चाललास बाळा? आयुष्यभर ज्यांनी आपला द्वेष केला, आयुष्यभर ज्यांनी आपलं वाटोळच करण्याची सारखी इच्छा केली आहे, अशा महत्वाचा निर्णय खर तर आधीच गोपाळकृष्णाला सांगायला हवा होता. ती सावधानता दुर्दैवाने ना धर्माकडून झाली आणि आणखीन वाईट ना ती सावधानता विदुराकडून झाली. विदुराने जरी निरोप पाठवला असता द्वारकेत, हे असं असं प्रकरण होतंय बरं का, आमंत्रण नसताना या तिकडं, हे हस्तिनापूरला भयानक होणार आहे. विदुर स्वतः सांगतोय, अरे हा नाद सोड सोड, हा नाद सोड सोड, हा नाद सोड सोड. मपद पमप गरे रे मा अहिताची नकरी सोड, अहिताची नकरी जोड, मित्र करीती बोध गोड, हा नाद सोड सोड, हा
आणि अशा रीतीनं हे सगळे जण विदुराची इच्छा नसताना कपट देवताला येऊन उभे राहिले. हस्तिनापुराला आल्यानंतर धर्मराजाला कळलं की द्यूत दुर्योधन खेळणारच नाही, कारण तो द्यूत खेळण्यामधला निपुण असल्यामुळे आतापर्यंतच्या या सगळ्या प्रकरणामध्ये शकुनीची कुठेच प्रवेशाची गोष्ट नाही. शकुनी यासाठी बोलवला गेला. विदुराने तिथेही सुचवलं, युधिष्ठिर, जर दुर्योधना ऐवजी कुणी खेळत असेल तर तूही हा अर्ज करू शकतोस की माझ्या वतीनं कृष्ण खेळेल. वाक्य पुन्हा पुन्हा आठवायला लागलं की या सगळ्या अनर्थाच्या मागे जर सगळ्यात मोठा कुणाचा अपराध असेल तर तो कौरवांचाही नव्हे, पांडवांचाही नव्हे, सगळ्यात मोठा अपराधी त्या संपूर्ण दरबारामध्ये आहे ते म्हणजे द्रोणाचार्य. 2 उदाहरणं सांगतो. कौरव पांडव दोघे त्यांचे शिष्य हे करतायत. धृतराष्ट्र पुत्र प्रेमाने आंधळा झालाय, तो त्याच्या बाजूनच बोलणार आहे. अशा वेळेला हे चाललेले बेकायदेशीर आहे हे निपक्षपातीपणाने कोण बोलू शकतो? फक्त द्रोणाचार्य. भीष्म बोलू शकणार नाही, पण भीष्म या राजाचे सेवक म्हणून प्रतिज्ञेनं बांधलेले आहेत. विदुर त्याच्या परीनं बोलतो आहे. इतकंच नव्हे तर कौरवांमध्ये असलेल्या 100 भावातला एक विकर्ण नावाचा भाऊ तोही उठला. हे सगळं बेकायदेशीर चालू आहे. हे सगळं बेकायदेशीर चालू आहे. मुळात राज्यशास्त्र द्रोणाचार्यांनी शिकवलं होतं. माझ्याच विषयामध्ये एवढा सगळा बेकायदेशीर प्रकार चालू आहे. दुर्योधन सांगतो तुझं राज्य माझ्या डाबावरती लाव, आणि धर्मराज लावतो इथे द्रोणाचार्याने धनुष्य घेऊन उभं राहायला पाहिजे. हे धर्म्या, राज्य लावता येत नाही. कारण भारतीय राज्यशास्त्राच्या नियमाप्रमाणे राजा हा राज्याचा सेवक आहे, मालक नाही. एखादा सेवक जर जुगार खेळायला बसला तर तो जुगार खेळणारा सेवक त्याचा पगार लावू शकतो. तो ज्याची सेवा करतो त्याची संपत्ती तो लावू शकत नाही. बँकेच्या चपराशाने जर हा उपद्व्याप केला तर तो त्याचा पगार लावू शकतो. बँकेची ट्रेझरी नाही. बँकेच्या ट्रेझरीवर तुझा अधिकारच नाही. बंधूंना सांगितलं, भीमाला लाव, अर्जुनाला लाव, या तिघांना तुम्ही चौघांना डावावर लावून टाकता. त्यांचे राजमुकुट गेले, त्यांची राजवस्त्र गेली, आणि झालं काय? हे सगळे आता म्हणे कौरवांचे दास झाले. संपत्ती झाली आहे. सगळ्या बाजूला धर्मराज डाव हरतोय. विदुर सांगतो, बाबा कुठेतरी थांब. पण व्यसन असं वाढत जातं, डोक्यामध्ये धुंद होत जातो, मनुष्य वेड्यासारखा ऐकायला तयार नाही. धर्मराज सारखी आशा एक, पुढल्या डावात जिंकेन सगळं परत मिळवेल. चल पुढचा डाव. पुढच्या डावामध्ये जिंकेन पुन्हा सगळं परत मिळवेल. एका मागे एक डाव चाललेले. एखादा मनुष्य गप्प बसेल याला 2 कारण असू शकतात.